पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करणे असा आहे। परमार्थ हा जो विषय आहे हा साधारणपणे सगळेच माणसं करू शकत नाहीत। जगणारा प्रत्येक जण हा फक्त जगतो आहे। का जगायचं, कशासाठी जगायचं, जगताना नीट जगावं की नाही जगावं, जगताना नीट जगता येतंय की नाही जगता येतंय, असं जर आपण अनेक प्रश्न घेऊन बसलो तर जगतामध्ये असलेले वैचित्र्य लक्षात येतं। म्हणजे जगत किती विचित्र आहे। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जगतोय आणि एक दुसऱ्याचं अनुकरण करण्यामध्ये अधिक स्वतःचं मत, स्वतःची बुद्धी याचा वापर करून प्रत्येक जण जगताना दिसतो। साधू संतांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने बोललेलं असल्यामुळे विविधता दिसते। म्हणून नक्की कसं जगावं हेही कळत नाही। हे असं जगावं की तसं जगावं, असं वागावं की तसं वागावं हेही कळत नाही। परंतु या सगळ्या गोंधळातून आपल्याला कोण वाचवील हे काही सांगता येणार नाही। हा इतका जगताचा मोठा गोंधळ आहे। जे चाललंय ते काय सगळं खरंच आहे। रोज सकाळी उठणे, दिवसभर काहीतरी काम करणे, परत झोपणे, परत सकाळी उठणे, जन्मल्यापासून मरेपर्यंत हे असं सुरू आहे। आणि या जगण्यामध्ये नक्की काय करतो? सुख मिळवण्याचा प्रयत्न करणे, दुःख घालवण्याचा प्रयत्न करणे। दुःख कितीही गेलं तरी संपतच नाही, असं हे जगणं आहे। एक दिवस येतो मृत्यू, मरतो मनुष्य, कुठे गेला कोणाच्या बापाच्याला कळत नाही, कुठून आला होता माहित नाही, कुठे गेला ह्याचा थांगपत्ता नाही। मग साधारण मनुष्य काय करतो? तो म्हणतो जाऊ दे, एवढं डोकं लावायचंच कशाला, खा प्या मजा करा, एन्जॉय द लाईफ, असा साधारण माणसाचा कॉन्सेप्ट आहे। साधारण माणसाची भूमिका अशी आहे। तो म्हणतो काय गरज पडलंय, कशाला डोकं खाजवत बसायचं, एवढं टेन्शन घ्यायचंच कशाला। काही परमार्थ करणारे सुद्धा बराच वेळ विचार केल्यानंतर बराच गोंधळ परमार्थातला सुद्धा पाहून ते पण म्हणतात जाऊ दे, ह्याच म्हणणं खरं आहे। काही लोक या निर्णयावर पण येतात की तो आधी सांगतो तेच खरं आहे, म्हणजे चारवाक, त्याला चारवाक नीती म्हणतात। तर अशी अडचण जगण्यामधली आहे। म्हणून काय करता येईल, कुठल्या कोणाच्या कृपेने आपण याच्यातून या विचारातून बाजूला जाऊ हे सांगता येणार नाही। अनंत जन्मांचं सुकृत असल्याशिवाय या ठिकाणी येऊ शकत नाही। म्हणजे परमार्थ करण्यासाठी या ठिकाणी म्हणजे परमार्थ करण्यासाठी यायचं म्हटलं तर कोणाचंही काम नाही। अनंत जन्मांचं सुकृत पाहिजे। बहुत सुकृताची जोडी म्हणोनी विठ्ठल आवडी। विठ्ठल आवडण्यासाठी सुद्धा बहुत सुकृत पाहिजे। विठ्ठल जाणण्याचा प्रयत्न करणं त्यापेक्षा जास्त सुकृत पाहिजे। आणि विठ्ठल कळणं हे त्याच्यापेक्षा जास्त सुकृत पाहिजे। सर्वांनाच विठ्ठल आवडत नाही। विठ्ठल म्हणजे काय हे कळणं फार अवघड आहे, परंतु विठ्ठल आवडणं हे सोपं आहे। पण विठ्ठलही आवडत नाही, म्हणजे भगवंत आवडत नाही, संसार आवडतो। संसारामध्ये रममाण होण्यात खरी मजा वाटते, पण विठ्ठल म्हणजे काय, विठ्ठल आवडत नाही, विठ्ठल कळत नाही, हे सगळं फार दुर्दैवी आहे। आणि अशाच लोकांच्या संघामध्ये, अशाच लोकांच्या संबंधामध्ये आपल्याला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत राहावं लागतंय। म्हणून आपली सुद्धा बुद्धी तशीच काम करते, आपला सुद्धा विचार तसाच काम करतो।
कारण सगळे आपल्या सभोवतालची लोक जी आहेत ती संसारी माणसं आहेत. संसारी माणसं म्हणजे आपणही संसारीच आहोत, की त्यांना संसार म्हणजे काय हे कळत नाही आणि संसारातलं सगळ्यात मोठं जे जन्ममरणाचं दुःख आहे हे कळत नाही. आपल्याला संसार म्हणजे कळतोय, आपल्याला संसार म्हणजे जन्ममरणाचं दुःख सर्वात मोठं आहे हे कळतंय आणि ते नाश करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. हाच त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक असावा. तो जर नसेल तर आपल्याला ह्या ग्रंथाचा अभ्यास करूनही उपयोग नाही. यासारख्या श्रेष्ठ ग्रंथांचा कितीही आपण अभ्यास केला किंवा श्रवण केलं तरी उपयोग नाही. सर्वात महत्वाची भूमिका अशी आहे की परमार्थ का करावा हे कळलं पाहिजे. परमार्थ करणारा मनुष्य हा परमार्थ का करतो हे त्याला बराच काळ कळत नाही, तो फक्त करत राहतो. परंतु परमार्थ का करावा हे जर आपल्याला स्वतःला कळलं तर आपण दुसऱ्याला समजावून सांगू शकतो. आणि जर स्वतःलाच कळलं नाही का करायचंय तर दुसऱ्याला सांगण्याचा प्रश्न येत नाही. दुसरा ऐकेल का नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला सांगणं हे माझं काम आहे किंवा हा माझा विषय आहे, पण ऐकणं का न ऐकणं हा तुमचा विषय आहे. इथे यावं की न यावं, परमार्थ करावा की नाही करावा हा माझा विषय नाहीच आहे, हा तुमचा विषय आहे. परंतु कमीत कमी आपल्या स्वतःची तरी बुद्धी नीट झाली पाहिजे, तिला कळलं पाहिजे नक्की संसार चक्र म्हणजे काय. मृत्यू येईल, मृत्यू येण्याच्या आत आपल्याला हे सगळं करायचंय. साधू संतांनी सांगून ठेवलेलं आहे की घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. किंवा नको नको मना गुंतू माया जाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया. मृत्यू हा आपल्या अत्यंत समीप आहे. आपण तरुण आहोत का म्हातारे आहोत याला किंमत नाही, परंतु प्रत्येकाला असं वाटतं मी मरणारच नाहीये, अजून आपलं मरण फार लांब आहे असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु साधू संतांनी सांगून ठेवलंय असं नाहीये. मृत्यू हा कधीही येऊ शकतो, कदाचित पुढचा क्षण हा मृत्यू आहे. आणि म्हणून आपल्याला या संसार चक्राचा नीट विचार करणं गरजेचं आहे. मनुष्य देह गेल्यानंतर मात्र फार मोठी हालत होणार आहे. आज काही नाही, मनुष्य देह या सृष्टीचक्रातला सर्वात स्वतंत्र देह आहे. सर्वात स्वतंत्र देह म्हणजे कुठला? मनुष्य देह. बाकीच्या कुठल्याही देहामध्ये स्वतंत्रता नाही, देवादिकांच्या देहात सुद्धा नाही. देवादिकांच्या देहामध्ये सुद्धा बंधन आहे आणि किड्या मकोड्याच्या देहात सुद्धा बंधन आहे. मनुष्य देह हा फक्त स्वतंत्र आहे. या देहात आल्यानंतर तुम्हाला वाटेल ते करता येईल. म्हणून आज या मनुष्य देहामध्ये आपण नक्की विचार करावा की मृत्यू येण्याच्या आत आपल्याला हे कळलं पाहिजे. जेणे न ये जन्म मरण यातना, ऐसिया साधना करा काही. आता आपल्याला हे साधन लवकरात लवकर करायला पाहिजे. तुम्ही करताय असं तुम्हाला जर वाटत असेल तर त्यापेक्षा गतिमान व्हा. तुम्ही करत असाल त्यापेक्षा गती प्राप्त करणं गरजेचं आहे, कारण की मृत्यू हा सांगता येत नाही कधी. स्थावर जंगम मालमत्ता ही तशीच राहणार आहे. हे तर काही मी नवीन सांगायला नको. काय घेऊन जाऊ? आपण केलेल्या कर्माचा हिशोब संस्कार रूपाने चित्तामध्ये आपण घेऊन जाणार आहोत, बाकी काही नेणार नाही. आपण जे काही केलं ह्या सगळ्याचे संस्कार चित्तामध्ये ओझं म्हणून घेऊन जाणार आहोत आणि त्याच्याच जोरावर पुनरावृत्ती होणार आहे. ही जर टळायची असेल, ही जर संपवायची असेल तर कसलाही विचार न करता गणगोत किंवा गोतावळा, शेजारे पाजारे, आपला परका ह्या कोणाचाही विचार न करता शरणागतीने, शास्त्र शरणागती, सद्गुरू शरणागतीने या मार्गामध्ये या मार्गातून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. असा जर तुमचा दृढ निश्चय झाला तरच तुम्ही या ग्रंथाचे खरे अधिकारी होऊ शकाल. असा ज्याचा विश्वास आहे की आपल्याला हेच करायचंय म्हणजे संसार करायचा नाही असं नाही. संसार करा अथवा करू नका, होणारच आहे तो. संसार करणं न करणं याच्यामध्ये रममाण होऊ नका. तो करत राहा, तो होतच असतो, त्याच्यामध्ये काही नवल नाही. परंतु हे होणार नाही, हे करावं लागणार आहे. हे काय? हे होणार, हे अपमत होणार नाही, याला करावं लागेल. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. एक वेळ अशी येईल की प्रयत्नाशिवाय हे होईल, मग संसार प्रयत्नाने करावा लागेल. आता संसार सहज होईल, परमार्थ नाही. आता परमार्थ प्रयत्नाने करा, नंतर संसार परमार्थ सहज होईल नाही. नंतर काय होईल? नंतर परमार्थ सहज होईल. आता संसार सहज आहे, उद्या परमार्थ सहज होईल. आज संसार सहज आहे, उद्या संसार कष्टाने होईल. कष्टाने म्हणजे तो हो नाही तर न हो, तो महत्वाचा विषय नाहीच आहे. मनुष्य देह हा दुर्मिळ, त्यामुळे या देहामध्येच स्त्री असो किंवा पुरुष असो, लहान असो किंवा म्हातारा असो, सगळ्यांनी हा विषय हाताळला पाहिजे. सगळ्यांनी या विषयामध्ये रममाण व्हायला पाहिजे. हा विषय समजून घेतला पाहिजे. हा विषय समजून जर घेतला तरच आपला
हा मनुष्य देह सार्थकी लागेल. नाहीतर आपण मेलो तर बाकीचे लोक फक्त रडतील, काय करतील? फक्त रडतील. बाकी काय करतील? रडतील दुःखे कुटतील माथा, एकासी मरता तेही मरे, असा तुकोबाचा एक अभंग आहे. काय? रडतील दुःखे कुटतील माथा, एकासी रडता तेही मरे. जे यांना रडणार आहेत ते सुद्धा काय मरणार आहेत. म्हणून हे सत्य लक्षात घ्या. मृत्यू हे एकमेव सत्य आहे आणि ते सत्य कोणीही आजपर्यंत टाळू शकलेलं नाही, विज्ञान कितीही पुढे गेलं तरी सुद्धा. कारण की हे कलयुग सुरू आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग सुरू आहे. म्हणजे एवढ्या युगानंतरही मृत्यूवर कोणालाही विजय मिळवता आलेला नाही. म्हणजे ज्या मार्गाने विज्ञान चाललंय त्या मार्गाने. परंतु या मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी एकच फक्त उपाय आहे आणि तो म्हणजे साधू संतांना शरण राहणे. तुकोबांना शरण जर राहिलो तरच आपण या मार्गातून म्हणजे या मृत्यूच्या दारातून वाचू शकतो. लोका काळ खाय आम्ही दिला माथा पाय, असं तुकोबांच्या उक्तीप्रमाणे त्यांना जर आपण शरण राहू तरच आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. परंतु त्यांना शरण असलेले लाखो लोक आहेत. ह्या लाखो लोकांचं काय मृत्यू तरलाय? नाही. त्यांना शरण राहणं म्हणजे काय? त्यांचे जे गुह्य ज्ञान आहे, गुह्यतम ज्ञान आहे, हे ज्ञान जर आपण समजून घेतलं, ते जर आचरणात उतरवण्याचा प्रयत्न केला तरच आपला जन्म मरणाचा फेरा संपू शकतो. तेव्हाच आपल्याला म्हणता येईल की तुकोबाचे आपण खरे शिष्य आहोत. आद्य शंकराचार्य, श्री ज्ञानदेव महाराज, श्री व्यास हे सर्व आपल्या संप्रदायाचे प्रमुख आहेत. या सर्वांना आपण शरण आहोत. त्यांच्याशी शरणागती ठेवूनच आपण या ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत. 5व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत. 5व्या श्लोकामध्ये चिती या शब्दाचा उल्लेख आहे. चिती म्हणजे काय याचं वर्णन, चितीचं लक्षण, चिती म्हणजे काय असते याचा अभ्यास आपण करतो आहोत. अनेक शब्दाने तो विषय या ठिकाणी मांडलेला आहे. नोदेती नास्तमेतेशा न वृद्धिम न क्षयम, असा पहिला भाग आपण पाहतो आहोत. पहिल्या चरणामध्ये ज्याचा उदय होत नाही किंवा जिचा उदय होत नाही, जिचा अस्त होत नाही, जिची वृद्धी होत नाही आणि जिचा क्षय होत नाही, तिला चिती असे म्हणतात, त्याला ब्रह्म असे म्हणतात. मग ही चिती अशी आहे. न क्षयम, आपण क्षयम आणि न क्षयम या दोन शब्दांचा विचार करतो आहोत. मागील चिंतनामध्ये आपण क्षयम या शब्दाचा विचार सुरू केलेला आहे. क्षय होणे आणि न क्षय होणे. क्षय होणारा पदार्थ लक्षात घेतला तर न क्षय होणारा पदार्थ कळतो. ही एक आगळी रीत आहे. म्हणजे एखाद्याला जर म्हटलं की तू पाणी लक्षात घे म्हणजे तुला अग्नी लक्षात येईल, तर तो ऐकेल का? तू पाणी लक्षात घे म्हणजे तुला अग्नी लक्षात येईल. एखाद्याला म्हटलं तू वारा लक्षात घे म्हणजे तुला आकाश लक्षात येईल, असं म्हटलं तर चालेल काय? तू राम देशपांडेंना लक्षात घे म्हणजे तुला भुजबळ महाराज लक्षात येतील, असं म्हटलं तर चालेल काय? नाही, असं चालणार नाही. आता हे तरी उदाहरणं वेगळीच आहे. क्षयम आणि न क्षयम या दोन शब्दामध्ये न क्षयम अशी चिती आहे. न क्षयम अशी जर चिती असेल तर न क्षयम हाच शब्द कळला पाहिजे असं एखाद्याला वाटेल. चिती कळण्यासाठी काय? न क्षयम हा शब्द कोणाला वापरण्यात येतो? चितीला वापरण्यात. आता चितीला जर न क्षयम हा शब्द वापरण्यात येतो तर न क्षयमच आपण कळून घ्यावं असं कोणीतरी म्हणेल. किंबहुना असं सर्वत्र दिसतं. लोकांना जर विचारलं तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं का, तुमच्या महाराजांना ब्रह्मज्ञान आहे का, लोक म्हणतात हो महाराजांना सुद्धा ब्रह्मज्ञान आहे, आम्हाला सुद्धा ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे, आम्हाला माहित आहे. काय? ब्रह्म हे क्षय पावत नाही. म्हणजे न क्षयम ब्रह्म. सोपं आहे ना, त्यामध्ये अवघड काय? आणि आत्मा सुद्धा तसाच आहे आणि मी सुद्धा तो आत्माच आहे. ज्ञानामध्ये काय अवघड आहे का? ज्ञान एवढं सोपं आहे. न क्षयम चिती म्हणजे तो न क्षयम आत्मा म्हणजे तो न क्षयम ब्रह्म, आणि तो आत्मा मी आहे आणि आत्मा ब्रह्मरूप आहे. एवढा विषय झाला की ज्ञान झालं. अवघड काय? असं खूप लोकांना माहित आहे. माझ्याशी बऱ्याच लोकांचा संवाद होतो तेव्हा मला हे लक्षात येतं. तेव्हा लोक असं म्हणतात सोपं, एवढं काही अवघड नाही ते, आणि जगत मिथ्या आहे. जगताचा अत्यंत भाव आहे. जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे, आणि ब्रह्म म्हणजे चिती न क्षयम या कक्षेत आहे. अवघड काय परमार्थ? पण असं म्हणून परमार्थ सुटलेला नाही, कोणाचाच सुटलेला नाही. हे लोक फसलेले आहेत. फसलेले म्हणजे फसतात, रडतात, नंतर रडताना त्यांना पाहवत नाही. अशा लोकांकडे आपल्याला पाहवत नाही, कारण ते आधी भलतंच
समजून बसलेत. असं करू नका. न क्षयम चिती कळायची असेल तर पहिल्यांदा क्षयम कळलं पाहिजे. कारण वेदांताची जी रीत आहे ती नेती नेती अशी आहे. नेती नेती म्हणजे न इति न इति, म्हणजे हे नाही हे नाही, हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे नाही हे नाही, मग काय आहे, आता जे उरलं ते आहे, अशी रीत आहे. हे मागेही तुम्हाला मी सांगितलेलं आहे. उरला तो अवघा हरी, उरलेला अवघा हरी आहे. किंवा तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. जो शेष राहतो तो ऋषिकेश आहे. म्हणजे शेष राहायला पाहिजे. डायरेक्ट त्याला ओळखताच येत नाही. खरं त्याचं वर्णन नाही, त्याला वर्णन या कक्षेत आणताच येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही, त्याचं आख्यान मांडता येत नाही. अनाख्ययम असं श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात. अनाख्ययम यत अक्षरम अनाख्ययम, त्याचं आख्यान होऊ शकत नाही. मग त्याचा आख्यान जर होऊ शकत नाही, मग एवढा प्रपंच का मांडलाय हा परमार्थाचा, एवढे शास्त्र जे मांडलेत ते का मांडलेले आहेत? ते त्याचं आख्यान करतच नाहीत मुळात. परंतु बऱ्याच लोकांना वाटतं शास्त्रातून ब्रह्म कळलं. नाही, शास्त्रातून त्याचं आख्यान होऊ शकत, अनाख्य तो काय, म्हणून याच्यामध्ये त्याचं वर्णन नाहीच आहे. मग इथे काय लिहिलंय चितीचं न क्षयम असं का लिहिलंय? मग म्हणजे तुम्ही जर म्हणता की त्याचं आख्यान नाही आणि इथे तर लिहिलंय न क्षयम चिती, मग असं कसं? हे जे लिहिलेलं आहे हे गौणी वृत्तीचं आहे, म्हणजे फसवणारा आहे शब्द. हे शब्द फसवणारे आहेत. ते न क्षयम आहे हे बरोबर आहे, परंतु न क्षयम असं तुम्ही म्हटल्यानंतर न क्षयमकडे तुम्ही डायरेक्ट पाहू शकत नाही, हे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे काही गोष्टी कशा असतात, बोलण्याची पद्धत आणि वागण्याची पद्धत यामध्ये भिन्नता असते. वागण्याची पद्धत आणि म्हणजे आचरणात ठेवण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत भिन्न असते. उदाहरणार्थ आपण म्हणतो अंगात शर्ट घाला, पायात चप्पल घाला, ही उदाहरणं आपल्याला माहित आहेत नाही का? पण आता पायात चप्पल घाला असं म्हटल्यानंतर कोणीतरी पायात चप्पल घातलीये का? अंगात शर्ट घाला म्हटल्यानंतर कोणीतरी अंगात शर्ट घातलाय काय? असं घातलेलंच नाही. असं होत नाही. म्हणजे बोलताना वेगळं बोललं जातं, पण करायचं मात्र त्याच्या एकदम विरुद्ध असतं. म्हणजे अंगात शर्ट घालायच्याऐवजी शर्टात अंग घालायचं असतं, एकदम विरुद्ध. पायात चप्पल घालायच्याऐवजी चपलेत पाय घालायचा असतो, एकदम विरुद्ध. तसं इथे न क्षयम चिती असं म्हटल्यानंतर पहिल्यांदा क्षयम ओळखायचंय. म्हणून आपण बऱ्याच दिवसापासून काय करतोय, त्याच्या विरुद्ध शब्दांचा, विरुद्ध गोष्टीचा अभ्यास करतोय. हे एक कारण त्याला आहे. कारण बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडू शकतो की हे विरुद्ध शब्द घेऊन महाराज इतके दिवस कशाला विनाकारण उहापोह करत बसलेत. तर त्याला हे एक कारण आहे. आणि दुसरं कारण असं की जे विरुद्ध आहे त्याच्यामध्येच आपण अडकलेलो आहे, हे एक त्याचं कारण आहे. म्हणजे एवढा उहापोह करण्याचं कारण काय, त्याच्या विरुद्ध पदार्थांमध्ये आपण रममाण आहोत, म्हणून त्या पदार्थांची नीट ओळख झाली पाहिजे की ज्याच्यात आपण रममाण आहोत, ज्या पदार्थांमध्ये आपण अनंत जन्मांपासून जगतो आहोत, ते पदार्थ नक्की कसे आहेत याचाही अभ्यास व्हावा. आणि त्याचा अभ्यास झाला म्हणजे त्या पदार्थांविषयी विरक्ती येते, त्या पदार्थांविषयी आपल्याला काही नाविन्य वाटत नाही, त्याच्यामध्ये काही करमणूक वाटत नाही, आणि त्याच्यातून बाहेर पडून आपण मग चितीकडे जाऊ शकतो, जी न क्षयम आहे. न क्षयम असलेल्या चितीकडे जाता यावं म्हणून क्षयम असलेला विचार आपण करतो. क्षय पावणारे पदार्थ काय काय, जे दिसतंय हे सगळं नाश पावणार आहे. नाशिवंते स्थूलाकारे भरवसा बांधुनी चित्ते, पाहती मज आत्मयाते तरी कैसा दिसे. नाशिवंते स्थूलाकारे, हे स्थूलाकार सगळं नाशवंत आहे, नाश पावणार आहे. भरवसा बांधुनी चित्ते, पाहती मज आत्मयाते तरी कैसा दिसे. यांच्यामध्ये भरवसा बांधून त्याला पाहतो तर त्याला कधीही हे कळणार नाही. सगळं नाश पावणार आहे. सगळंच नाश पावणार आहे म्हटल्यानंतर महाराजही नाश पावतील, तुम्ही नाश पावाल, हे शास्त्र पण नाश पावेल. हो, हे सगळं नाशच पावणार आहे. परंतु हे खरं आहे, हे खरं बोलतात. नाश पावणारा पदार्थ खरं बोलला तर चांगलं असतं. जसं एखादा मनुष्य मरायला लागला, आता तो मरणारच आहे, आता मरताना तरी त्याने खरं बोललं तर लोक म्हणतील जाऊ द्या, मरताना तरी ते खरं बोलून गेला, नाही का? जसं एखादा बाप असेल आणि तो मुलांना कुठे कुठे त्याचं घबाड लपून ठेवलं हे सांगतच नसेल, पण मरताना त्याने मुलाला जवळ बोलवलं आणि त्याला सांगितलं बघ या ठिकाणी एवढं एवढं सगळं लपून ठेवलेलं आहे, हे सगळं तू घे आता. तर मुलगा काय म्हणेल, जाऊ द्या, मरताना तरी खरं बोलला.
तसं हे सगळं मारणारच आहेत. महाराज सुद्धा मारणारेच आहेत. म्हणजे जे शरीर धारण करून ज्या शरीराद्वारे हा विषय सुरू आहे हे सुद्धा नाश पावणारच आहे, एखादा म्हणेल त्याप्रमाणे. परंतु हे बोलणं कसं आहे, हे खरं आहे. खरं बोलणारं चांगलं असतं, खोटे बोलणारे काही कामाचे नसतात. जगातलं कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं हे कळलं पाहिजे. खरं बोलणारा व्यक्ती जो असतो तो कदाचित आपल्याला त्रासदायक वाटू शकतो, तो आपल्याला कदाचित त्रासदायक होऊ शकतो, व्यवहाराच्या दृष्टीने आपल्याला तसं ते घातक वाटू शकतं, परंतु ते खरं आहे. आपण ज्यांच्यामध्ये रममाण आहोत ते लोक सगळे खोटं बोलतात. नवरा बायकोला खोटं बोलतो, बायको नवऱ्याला खोटं बोलते, आई मुलाला खोटं बोलते, मुलं आईला खोटं बोलतात. असं संसार आहे. सगळेजण काय करतात, एकमेकांना खोटं बोलत असतात. मी नवरा बायकोला म्हणतो तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, बायको नवऱ्याला म्हणतो तुमच्याशिवाय मी जगू शकणार नाही, आणि मेली तर असं काही होत नाही. म्हणजे हे सगळं खोटारडे पण आहे. आता हे जर मी तुम्हाला म्हटलो तर, म्हणजे हे जर मी लोकांना म्हटलं तर लोक काय म्हणतील, लोकांचा खोटारडेपणा उघडकीस आला तर कोणाला महाराज आवडतील. मग ते जर तुम्ही खोटं बोलता, मी तेच सांगतोय, मी जे खोटं बोलतोय हे खोटं फायद्याचं आहे. माझं खोटं बोलणं आहे का? नाही, माझं खोटं बोलणं नाही, माझं खरं बोलणं आहे. ते त्रासदायक आहे. तुमचं खरं बोलणं त्रासदायक नाहीये. नाही, तुमचं खोटं बोलणं जे खरं वाटतंय ते त्रासदायक नाहीये. आहे तुमचं बोलणं खोटं, परंतु वाटतं खरं, आणि त्यामुळे त्रासदायक होत नाही. महाराज बोलतात खरं, पण वाटतं खोटं आणि त्रासदायक होतं. नाश पावणाऱ्या पदार्थांमध्ये आपण एवढे रममाण आहोत की नाश पावणारा पदार्थ आपल्याला न नाश पावणाऱ्या पदार्थापर्यंत जाऊ देत नाही. तुम्ही फक्त नाश पावणाऱ्या पदार्थांवरून तुमचा जीव बाजूला काढा. तुम्ही स्वतः फक्त नाश पावणाऱ्या पदार्थांमध्ये रममाण होऊ नका. नाश पावणारा पदार्थ वापरू नये असं मी तुम्हाला म्हणतच नाहीये. नाश पावणारा पदार्थ तुम्ही वापरा अथवा वापरू नका हा तुमचा वैयक्तिक विषय आहे, परंतु त्याच्यात रममाण होऊ नका. आणि प्रत्येक पदार्थ जो नाश पावतो त्याचा कालावधी भिन्न भिन्न आहे. प्रत्येक पदार्थ काही लगेचच नाश पावतो असं नाही. नाश पावणारा पदार्थ भिन्न भिन्न कालावधीचा आहे. प्रत्येकाचं एक आयुर्मर्यादा असते, प्रत्येकाचं एक वय आहे. त्या वयानुसार तो उत्पत्ती, स्थिती आणि मग शेवटी प्रलय होतो. प्रत्येक पदार्थाला, तो जर चर सृष्टीतला असो किंवा अचर सृष्टीतला असो, म्हणजे ज्याला बोलता चालता हलता फिरता येतं असं असो, किंवा न चालणारा, न हलणारा, न बोलणारा कसंही असो, सगळ्याला काय आहे, नाश आहे. प्रत्येकाचा नाश ठरलेला आहे. मग प्रत्येकाचा नाश ठरलेला असल्यामुळे जो जास्त कालावधीपर्यंत राहतो तो खरा वाटतो, आणि लवकर जो नाश पावतो त्याच्याविषयी एवढं काही वाटत नाही. जसं मांजराचं पिल्लू जर पाळलं, आता ते नाश पावणारच आहे, पण त्याच्यामध्ये मनुष्य थोडाच काळ अडकून पडतो. तो मेल्यानंतर 5 वर्षांत काही वाटत नाही, विसरूनही जातो. पण एखादा मनुष्य 100 वर्ष जगतो, तो त्याचा कालावधी मोठा असल्यामुळे त्याच्याविषयी मनुष्य काय होतो, जास्त अडकून पडतो, गुंतून पडतो त्या पदार्थाविषयी. ज्या पदार्थाचा कालावधी मोठा आहे त्या पदार्थामध्ये साहजिकच जीव गुंतून राहतो. काही काही पदार्थ पटकनच नाश पावतात, परंतु त्याचा परिणाम बराच कालावधीपर्यंत पुढे राहतो, असंही होतं. जसं उदाहरणार्थ एखाद्याने शिवी दिली तर एका क्षणाचीच असते ती, पण त्याचा परिणाम कदाचित मरेपर्यंत राहतो. म्हणजे एखाद्याने शिवी दिली, एखाद्याने आपल्याला वाईट बोललं तर त्याचा परिणाम कदाचित मरेपर्यंत राहतो, गोड बोललं तर राहत नाही. म्हणजे प्रत्येक नाश पावणाऱ्या पदार्थांचा जर विचार करू लागलो तर हे नाश पावणारे पदार्थ आपल्याला तोट्याचे का आहेत? नाश पावणारे पदार्थ तोट्याचे का? कारण त्याने आपल्याला न नाश पावणारा पदार्थ कळला नाही, हाच प्रमुख तोटा त्यातला आहे. जसं पदार्थ नाश पावतात तसंच सगळ्या क्रिया सुद्धा नाश पावतात. आपण स्थूल देहाने ज्या काही क्रिया करतो ह्या सगळ्या नाश पावणाऱ्या आहेत, परंतु काही क्रियांमध्ये आपल्याला फार गोडवा वाटतो. उदाहरणार्थ हा हार आहे, हा हार जर लोकांनी मला घातला तर मला काय वाटतं, बरं वाटतं. आता ही जी क्रिया आहे हार घालण्याची, म्हणजे मान दिला, आता ही हार घालण्याची जी क्रिया आहे ही पुन्हा पुन्हा व्हावी असं वाटतं. आता वास्तविक त्याचा नाश आहे, ठरलेला आहे, ती प्रक्रिया संपणार आहे. कुठलीही क्रिया कायम राहत नाही.
सगळ्या क्रिया लोप पावतात, म्हणजे नाश होतो. म्हणून त्या क्रियामध्ये अडकून राहण्याचा अर्थ नाही. ज्या क्रिया होणार आहेत त्या होणारच आहेत, आणि ज्या नाही होणार त्या काही केलं तरी होणार नाही. म्हणून क्रिया ज्या आहेत या क्रिया सुद्धा नाश पावतात हे लक्षात घ्या. पदार्थ सुद्धा नाश पावतात हे लक्षात घ्या. त्याच्या आतमध्ये ह्या क्रिया ज्या ठिकाणाहून सूक्ष्म देहातून येतात तो सूक्ष्म देह, त्या सूक्ष्म देहामध्ये ह्या क्रिया सुरुवातीला सूक्ष्म रूपाने राहत असतात, त्या सुद्धा निर्माण होतात आणि नाश पावतात. सूक्ष्म देहामध्ये जे काही निर्माण होतं, उदाहरणार्थ क्रोध आला तर नाश पावेल का नाही? प्रेम नाश पावेल का नाही? दया, करुणा, सूक्ष्म देहामध्ये जे काही निर्माण झालंय ते सगळं वृद्धी पावतं आणि नाश पावतं. उदय होतो, वृद्धी पावतं, नाश पावतं, म्हणजे असतं होतं. या चारच वर्गात हे सगळे येतात. परंतु सूक्ष्म देहामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक वृत्तींना आपण जोपासत राहतो. त्या तशाच राहाव्यात असं वाटतं. आपल्या आतमधलेही तशा राहणार नाहीत आणि दुसऱ्याच्या आतमधलेही तशा राहणार नाहीत. त्याच्यामध्ये बदल करत राहण्यामध्ये लोकांना धन्यता वाटते. बदल होत असेल तर तो होणारच आहे, परंतु काही लोक बदल करण्यामध्ये गुंतून पडलेत. क्रोध जसं कायम राहणार नाही, क्रोध कायम राहणार नाही म्हणजे काही क्षण राहतो, आणि कदाचित 10 वर्षापूर्वी जो मनुष्य फार क्रोध करत असतो तो कदाचित 10 वर्षानंतर अजिबात क्रोध करत नाही, तो शांत आणि प्रेमळ असतो. असंही असतं. आपल्याच आतमध्ये असलेले हे असंख्य धर्म, हे अनेक धर्म नाश पावणारे आहेत हे जर लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये आपण रममाण होणार नाही. आला तरी त्यात काही विशेष वाटणार नाही, गेला तरी त्यात काही विशेष वाटणार नाही. जसं आपल्या शरीरामध्ये असलेल्या या अनेक वृत्ती यांचा नाश ठरलेला आहे, तसं दुसऱ्यांमध्ये असलेल्या सुद्धा अनेक वृत्तींचा नाश ठरलेला आहे. एखादी व्यक्ती आपल्याशी प्रेमाने बोलली, आता ही व्यक्ती कायमच प्रेमाने बोलेल असं काही समजू नका, कारण ते प्रेम नावाची जी वृत्ती शरीरात असते ती नाश पावते, ती कायम राहत नाही. क्रोध, एखाद्याने क्रोध केला तर कायमच ती व्यक्ती क्रोध करत नाही. पण असं आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीने क्रोध केला तर आयुष्यभर त्या व्यक्तीशी वैर तयार करून बसतात लोक. का बरं? त्यांना हे कळलेलं नाही की क्रोध ही नाश पावणारी गोष्ट आहे. कुठलाही व्यक्ती आपल्याशी जेव्हा क्रोध करतो तेव्हा त्याचा तो क्रोध मरेपर्यंत तसाच राहू शकत नाही, तो नाश पावत असतो. पण आपण त्याच्यावर क्रोध करतो म्हणून त्याचा क्रोध पुन्हा उत्पन्न होतो, पुन्हा नाश पावतो. आपण पुन्हा क्रोध करतो, पुन्हा त्याचा क्रोध निर्माण होतो, पुन्हा नाश पावतो. क्रोध निर्माण होणं, प्रेम निर्माण होणं, करुणा निर्माण होणं, दया निर्माण होणं, जे काही आतमध्ये निर्माण होतंय हे सगळं नाश पावणार आहे. तुमच्या शरीरामध्ये निघणाऱ्या प्रत्येक वृत्ती ही नाश पावते. फक्त तिचा जाण्याचा कालावधी आहे ना तो कमी अधिक असतो. काही लोकांचा क्रोध जाण्याचा कालावधी जास्त मोठा असतो, काही लोकांचा पटकन जातो. काही लोकांचा प्रेम राहण्याचा कालावधी जास्त असतो, काही लोकांचं प्रेम लगेच जातं. काही असो, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे काहीही शरीरामध्ये असो, हे सगळे जे निर्माण होत आहे हे नाश पावण्यासाठीच निर्माण होते, नाश पावतातच. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्ही इतके शांत व्हाल. काय होईल? कुठल्याही शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या वृत्तीपासून तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि जो शांत असतो तोच व्यवहार नीट करू शकतो. अशांत व्यक्ती व्यवहार नीट करू शकत नाही. अशांत व्यक्ती परमार्थ करण्याचा प्रश्न येत नाही, आणि अशांत व्यक्तीला सुख असण्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे व्यावहारिक दृष्ट्याचा आपण विचार करतोय. व्यावहारिक दृष्ट्या जरी विचार करू लागलो तर अशांत असलेल्या व्यक्तीला कधीही सुख नसतं. लोकांची कल्पना वेगळी आहे. पैसा असणाऱ्या व्यक्ती सुखी असतात अशी कल्पना आहे, पण त्याच लोकांना हे पण माहिती आहे की पैशात सुख नसतं. बरोबर का नाही? अशांत व्यक्ती सुखी नसते. सुखी कोण नसतं? अशांत व्यक्ती सुखी नसते. आणि शांत कधी होतो? शांत होण्यासाठी जे करायला पाहिजे ते जर केलं तर शांत व्हाल. आपण एकतर बाह्य पदार्थांमुळे अशांत आहोत किंवा आंतर पदार्थांमुळे अशांत आहोत. दोनच पदार्थांमुळे आपण अशांत आहोत. एकतर बाह्य पदार्थ यांच्यामुळे अशांत किंवा एकतर आंतर पदार्थ त्याच्यामुळे अशांत, आंतर वृत्ती त्याच्यामुळे अशांत. मग या पदार्थांचा नोदेती
नास्तमेतेषा न वृद्धिम न क्षयम या शब्दांच्या द्वारे जर अभ्यास केला म्हणजे हे सगळे पदार्थ उदय पावणारे आहेत, हे सगळे पदार्थ अस्त पावणारे आहेत, या सगळ्या पदार्थांची वृद्धी झाल्याची दिसते आणि हे सगळे पदार्थ क्षय पावणारे आहेत. हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर या पदार्थांविषयी तुम्हाला काहीही वाटणार नाही. काही वाटणार नाही म्हणजे या सगळ्या पदार्थांशी व्यवहार होईल पण तुम्ही शांत व्हाल. काय होईल? आता हे काही एकदम थोडीच होणार आहे, एकदम मी म्हटलं आणि झालं, अशी काही जादूची कांडी आहे काही, असं नाही. हा एक अभ्यास आहे. म्हणजे तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही या नियमाप्रमाणे. हे तुम्हाला हळूहळू हळूहळू जसं अवगत होईल, जसं जसं तुम्ही याच्यावर विचार कराल, जसं जसं तुम्ही त्या आपल्या आचरणामध्ये आणाल त्याप्रमाणे तुमची शांतता स्थिरता वाढत जाईल. केलंय काय आपण? काहीच नाही केलं. तुमच्या आतमध्ये निर्माण होणारी प्रत्येक वृत्ती ही नाश पावणारी आहे हे जर तुम्ही पक्क लक्षात घेतलं. आणि जो पदार्थ नाश पावत असतो तो कधीतरी वृद्धी पावलेला असतो, जो पदार्थ वृद्धी पावत असतो तो कधीतरी निर्माण झालेला असतो, उदय पावलेला असतो आणि त्याचा अस्त हा ठरलेलाच. उदय पावलेला पदार्थ अस्त पावतो, वृद्धी पावलेला पदार्थ क्षय पावतोच पावतो. काही काही लोकांना असं वाटतं की इतकी वृद्धी व्हावी, इतकं वाढावं की बस माझ्यापेक्षा मोठा कोणीच नाही असं व्हावं. असं कधीही होत नाही, कधीही कोणाचं झालेलं नाही. या सृष्टीचक्रात, या सृष्टीचक्रामध्ये वृद्धी पावत म्हणजे वाढ होत 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 त्याच्यापेक्षा कोणीच मोठा नाही असं कधीच झालेलं नाही. जेवढे वाढले तेवढे सगळे क्षय पावले. म्हणजे आपल्याला वाटतं की ब्रह्मदेव वाढून सगळ्यात मोठा झाला, ब्रह्मदेव वाढून सगळ्यात मोठा झाला, पण तो सुद्धा क्षय पावतो. मग क्षय पावतोय म्हणून त्या पदात रममाण होणं योग्य नाही. लोकांना हे माहित नाही. अर्थात तो विषय आतमध्ये आहे, आपण आधी बाहेरचा विचार करतो आहोत. स्थूल आणि सूक्ष्म. सूक्ष्म पदार्थ म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे असंख्य धर्म. प्रत्येक क्षणाला हे निर्माण होतं. तुम्ही जागे झाले की लगेच ते सुरुवात होतात. जागे झाल्याबरोबर आतमध्ये अनेक 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 विचार सुरू होतात, ज्या विचारांना आपला काहीच कंट्रोल नाहीये. काय? काही कंट्रोल नाही आपला. का नाहीये? तुम्ही म्हणाल का नाहीये? कंट्रोल असायला पाहिजे ना. कंट्रोल असू शकत नाही. कंट्रोल काय करणार त्याच्यावर? म्हणजे तुम्ही थांबवू नाही शकत ते, कारण ते पूर्वकर्मांवर अवलंबून आहे. पूर्वकर्मांवर आपल्या आतमध्ये निघणारे विचार अवलंबून आहेत. पूर्वकर्म म्हणजे कालचं पण असेल किंवा अनंत जन्मापूर्वीचं असेल. आपल्या अंतःकरणामध्ये जे विचार निघतात हे सर्व आपल्याला थांबवता येणार नाहीत. मग थांबवता तर येणार नाही, त्यांचा उदय थांबवता येत नाही, त्यांची वृद्धी थांबवता येत नाही, त्यांचा अस्त थांबवता येणार नाही, क्षय थांबवता येणार नाही. मग त्याच्यासाठी पर्याय काय राहतो? फक्त त्याच्याकडे बघा. त्याच्याकडे काय करा? त्याच्याकडे फक्त पहा. तुम्ही हे जाणून घ्या की हे पदार्थ उत्पत्ती पावलेले आहेत तर हे नाश क्षय पावतीलच. आणि हट्ट साधारण माणसाचा काय असतो? चांगले जे आहे ते राहावं, त्याचा क्षय होऊ नये. चांगलं जे आहे त्याचा क्षय होऊ नये, वाईट जे आहे त्याचा सगळ्याचा क्षय व्हावा. म्हणजे चांगली माणसं आहेत ज्यांच्यापासून आपल्याला सुख मिळतं ती राहावीत, आणि जी वाईट माणसं आहेत ज्यांच्यापासून आपल्याला त्रास होतो त्यांचा नाश व्हावा, ते नको. असं होत नाही. आपल्या सभोवताली असलेले सगळे पदार्थ म्हणजे स्थूल पदार्थ सुद्धा आपल्या कर्मानुसार येत असतात. त्यांच्या कर्मामुळे ते आपल्या जवळ आले नाहीत, आपल्या कर्मामुळे ते आपल्या जवळ आलेत. आपलं पूर्वीचं पाप आहे म्हणून वाईट माणसं आपल्या संगतीत येतात. वाईट म्हणजे आपल्याला त्रासदायक असलेली, आपल्याला त्रासदायक होतात ती. त्यांचा काही दोष नसतो त्याच्यामध्ये, आपला दोष असतो. आणि चांगली माणसं जरी आपल्या जवळ आली तरी सुद्धा आपलाच त्यातमध्ये काय असतो? पूर्वीचा सुकृताचा भाग असतो. हे जसं बाह्य पदार्थांविषयी आहे तसंच आपल्या आतमध्ये जे चांगले सुखकारक विचार येतात ज्याने सुख तयार होतं. कारण जेव्हा कधी कधी तुम्ही बघा शांतपणे बसलेले असाल की आतमध्ये असे विचार येतात तरी फार बरं वाटतं, शांत स्थिर वाटतं. आणि कधी कधी इतका आपल्यालाच त्रागा होतो, आपल्यालाच त्रास होतो आतमध्ये. दोन्ही होतं, असंही होतं असंही होतं. मग त्यातलं ज्याच्यामुळे आपल्याला स्थिर वाटतं, शांत वाटतं, सुखकारक वाटतं, असे जे काही वृत्ती आहेत त्या तशाच राहाव्यात असं आपल्याला वाटतं. आणि ज्या क्लेशदायक आहेत त्या राहू नयेत असं वाटतं.
मग सुखकारक ज्या वृत्ती आहेत त्या टिकवण्यासाठी लोक साधनं करतात, प्रयत्न करतात. वेदांत असं नाही करत. वेदांतामध्ये काय, वेदांतात सांगणं आहे की तुम्ही फक्त त्याचा क्षय बघा. सुखकारक असो किंवा दुःखकारक असो, क्लेशदायक असो किंवा क्लेशदायक नसो, त्या वृत्ती काय होणार आहेत, क्षय पावणार आहेत. त्या क्षय पावणार आहेत हे लक्षात घ्या, म्हणजे व्यावहारिक फायदा तुमचा झाला. तुम्ही स्थिर व्हाल, शांत व्हाल. काय व्हाल, शांत व्हाल. तुमच्या आतमध्ये निर्माण होणारा कुठलाही तरंग, अनंत बुद्धीचे अनंत तरंग, क्षणा पालटे रंग, प्रत्येक क्षणाला आतमध्ये निर्माण होणारे हे असंख्य तरंग क्षय पावणारे आहेत. हे एवढं जरी मी सांगतो, एवढं जरी तुम्ही चिंतन लक्षात ठेवलं तरी तुम्ही आयुष्यभर सुखी व्हाल. परमार्थ लांबची गोष्ट आहे. परमार्थ मी सांगत नाही सध्या. परमार्थ म्हणजे परमार्थाचा अधिकार येण्यासाठी, बळकटी येण्यासाठी मी सांगतोय. वेदांत श्रवण करणारा मनुष्य व्यवहारात स्थिर आणि शांत पाहिजे, असायला पाहिजे. पण तसं दिसत नाही. का? कारण त्याचा बेस पक्का नाहीये, त्याचा पाया पक्का नाहीये. तुम्हा लोकांचा पाया पक्का नाहीये. जेवढे काही वेदांती म्हणवणारे लोक अस्थिर अशांत दिसत आहेत, हे सगळे त्यांनी नीट वेदांत कळून घेतलेला नाही, जाणलेला नाही. वेदांत जर ऐकाल तर तो व्यवहारात अत्यंत स्थिर आणि शांत असतो. पृथ्वी डळमळली तरी तो शांत राहील. पृथ्वीने तिची कक्षा बदलली आणि तिचा नायनाट झाला तरी सुद्धा तो शांत राहील. एवढी मोठी आफत आली तरी सुद्धा तो काय राहील, शांत राहील, स्थिर राहील. तो गडबडलेला जरी दिसला तरी सुद्धा आतमध्ये मात्र तो स्थिर आणि शांत राहील. त्याच्यासमोर वाघ आला तरी तो घाबरलेला दिसेल, पण आतमध्ये शांत स्थिर राहील. हे शक्य आहे का? हो, हे शक्य आहे. परंतु एवढी लांबची गोष्ट नाही. आपल्याला साधं गणित आहे. आपल्याला एकदम साधे सोपे व्यवहार करायचे. साधे सोपे व्यवहार आहे. आपल्या जगण्यामध्ये ज्याने ज्याने दुःख येत आहे त्याला कारण काय? दुःख यायला कारण काय? क्लेश यायला कारण काय? अशांत व्हायला कारण काय? कारण आपण क्षय पावणाऱ्या पदार्थांना फक्त जे सुखकारक आहेत ते पदार्थ क्षय पावू नयेत असं समजतोय. क्षय पावणारे पदार्थ, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, दोन्ही क्षय पावतील. पण आपण मात्र हट्ट धरून बसलोय की जे चांगले आहेत ते क्षय पावू नयेत, जे वाईट आहेत ते क्षय पावले तर काय हरकत नाही, असं आपण हट्ट धरून बसलोय. आणि हा हट्टच आपल्याला न क्षय पावणाऱ्या चित्तीकडे जाऊ देत नाही. हा पारमार्थिक तोटा आहे. व्यावहारिक तोटा तर तुमच्या समोरच आहे. पारमार्थिक तोटा काय? न क्षयम चिती, लक्षात न यायला कारण, किंवा त्या न क्षय पावणाऱ्या चित्तीकडे आपण न जायला कारण काय आहे? क्षय पावणाऱ्या पदार्थांपैकी जे पदार्थ सुखकारक होतात ते राहावेत असं वाटतं. मी तर म्हणतो तुम्हाला काय दुःख यायचं ते द्या आतमध्ये, तुमच्याच आतमध्ये, बाहेरच्या पदार्थांमुळे नव्हे, आपल्याच आतमध्ये काय दुःख येतं ते येऊ द्या, बघा त्याच्याकडे. तुम्हाला हे लक्षात येईल की ते क्षय पावतायत. आतमध्ये काही निर्माण झालं तरी ते क्षय पावणार आहे. काही निर्माण होते, क्षय पावणार आहे. त्यातल्या त्यात फारच कठीण झालं, कारण काही वेळेस काय होतं, आतमध्ये एवढं वाईट हालत होते, आतमध्ये, आपल्याच आतमध्ये, बाहेर नव्हे, आपल्याच आतमध्ये इतकी आपली हालत होते, इतकं अस्थिर होतं, अस्वस्थ होतं, अशांत होतं, काय करावं काय करू नये असं कळतच नाही. चित्त एकदम काय होतं, गडबडून जातं. मग असं मी जे काही बोलतोय हे त्यावेळेस आठवणार पण नाही. त्यामुळे ते आचरणात आणणं तर लांबची गोष्ट आहे. म्हणून काय करावं, अशा वेळेस योग्य अशा एका श्रेष्ठ व्यक्तीचा आसरा ठेवावा. शास्त्राचा आश्रय. कोणाला शरण राहावं? शास्त्राला शरण राहावं. शास्त्राला जर शरण राहिलं तर अशा वेळेस आपोमत त्याचा प्रभाव कमी होतो. शास्त्राला शरण राहता आलं नाही, शास्त्राला शरण राहता येणं शक्य आहे. शास्त्राला शरण राहता आलं नाही, सद्गुरूला शरण राहावं, सद्गुरूची आठवण करत राहावी, शास्त्राची आठवण करावी, परमपुरुषाची आठवण करावी. आणि परमपुरुषाची जर आतमध्ये चित्तामध्ये आठवण राहिली तर मग शरीर गेलं तरी भीती वाटत नाही. सदाभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर, मग लावी मग शरीर जावो अथवा राहू.
म्हणजे शरीर गेलं काय आणि राहिलं काय याची सुद्धा खंत वाटत नाही, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. अर्थात त्या ओळीमध्ये चित्तासी परमपुरुषाची मोहर याचा अर्थ वेगळा आहे, परंतु आपल्याला स्थूल रूपाने सुद्धा तो अर्थ आत्ता जसा गरजेचा आहे त्याप्रमाणे घेऊनही आपल्याला उपयोग होतोय, म्हणून मी तो अर्थ, म्हणून ती ओवी सांगतोय. जेव्हा केव्हा तुमच्या आतमध्ये अत्यंत अस्थिरता, क्लेश निर्माण होतो, तेव्हा सत्पुरुष यांची आठवण जरी तुम्ही केली तरी त्याचा परिणाम कमी होईल. एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं आणि हा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. पण हे केव्हा? जेव्हा तुमची हालत होईल तेव्हा. खरं पाहिलं तर कोणाची आपल्याला गरजच पडू नये, पण एवढे काही तुम्ही बळकट असाल असं नाही. अनंत जन्म गाठांगळ्या खाल्ल्यामुळे एवढी बळकटी लगेच येत नाही. अनंत जन्म आपण काय केलंय? धडपडलोय, म्हणून एवढी बळकटी लगेच येत नाही. म्हणून सत्शास्त्र आणि सद्गुरू यांचा संबंध या विचाराने सुद्धा तुमचं आतमधला क्लेश, दुःख हे शिथिल होईल. ते क्षय पावणार हे नक्कीच आहे. ते क्षय पावणारच आहे. तुम्ही सद्गुरूची आठवण नाही केली तरी क्षय पावेल, तुम्ही शास्त्राची आठवण नाही केली तरी क्षय पावेल. परंतु काहींचा कालावधी काय असतो? मोठा असतो. म्हणजे जावेने दिलेली शिवी जास्त काळ टिकते आतमध्ये, किंवा सासूने बोललेलं बराच काळ टिकतं, सुनेने उलट बोललेलं बराच काळ टिकतं. म्हणून ह्या गोष्टीसाठी काय करायला लागतं? म्हणून सत्शास्त्र आणि सद्गुरू यांची गरज पडते. आता हे व्यावहारिकच भाग आहेत, ह्याच्यामधून काही पारमार्थिक लाभ काही नाहीये. पण स्थिरता, तुम्ही शांत व्हा, स्थिर व्हा. तुम्ही शांत स्थिर झाले तर तुम्ही भगवत प्राप्ती केली असं समजू नका. पण तुमच्याकडे आधी तो साचला पाहिजे. साधकाकडे पहिल्यांदा काय असावं? कसल्याही परिस्थितीत आपण कसे पाहिजे? शांत आणि स्थिर. हा अंगावर झुरळ पडलं तरी रडत असतो, तेवढ्या पुरता काहीतरी पडलं म्हणून घाबरला, ठीक आहे. झुरळ पडलं तर 2 तास त्याला का ते झुरळ जिथे होतं तिथे जात नाही तो. किंवा साप दिसला एखादा तर तो त्याच्या वाटेने निघून जातो. हा 10 दिवसांनी सुद्धा त्या जागेवर जात नाही, कारण तिथे साप असू शकतो, गेला तो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही सापाच्या बिळात जाऊन बसा असं नाही सांगत. मी एक उदाहरण म्हणून सांगतोय. हिंस्त्र पशूंपासून सावध राहा. ते काय म्हणणार नाही हा परमार्थ करतो, महाराजांचा शिष्य म्हणून याला चावू नये, ज्ञानदेवाचे अनुयायी आहेत म्हणून यांना चावू नये असं तो काय म्हणणार नाही, कारण तो हिंस्त्र आहे, नाही का. वृत्ती जी आहे ही वृत्ती आपल्या शरीरामध्ये सदैव फोपावलेली आहे. हृदयामध्ये, हृदयाच्या पुढे अंतःकरण, अंतःकरणाचा चित्त भाग, मन, बुद्धी हे सदैव काय आहेत? सदैव पेटलेला अग्नी कसा असतो तसं हे सदैव पेटलेलं आहे. आतमध्ये सदैव इतके विचार येत आहेत, इतके विचार येत आहेत, आणि त्या विचाराच्या नादात चित्ती लक्षात नाही येते. काय झाले, काय आपल्या अडचण काय नक्की? एक तर संसारातल्या पदार्थांमध्ये मेलो आपण, म्हणजे क्षय पावणाऱ्या पदार्थात मेलो, सगळे क्षय पावणाऱ्या पदार्थात मेलो. एक तर त्याच्यातूनही जरा सावरलो इकडून कसे तरी, तर आतमध्ये अंतःकरणातून निघणाऱ्या असंख्य उत्पातामुळे कोसळलोय, तिथेच संपलोय, त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. आणि परमार्थ जरी करू लागले तरी तेवढी शांतता मिळवण्यामध्ये लोक मरून जातात. लोक मरतात कुठे? परमार्थ करू लागले तर मन शांत करण्यापर्यंतच त्यांची प्रवृत्ती होती. मन शांत स्थिर करण्यापर्यंत मरून जातात, किंवा बुद्धी तेजोमय करण्यामध्ये मरून जातात. चिती फार लांब आहे, चितीचा विषय नाही. मी तुम्हाला इथे थांबायला नाही सांगत आहे, मी तुम्हाला इथे थांबायला सांगत नाही. हा आपला विषय नाहीच मुळात. वेदांत इथे नाहीच आहे. वेदांताची सुरुवात त्याच्या पुढे आहे. परंतु तो पुढचा विषय जर तुम्हाला लक्षात घ्यायचा असेल तर आधी इथे स्थिर व्हा, शांत व्हा. अशांत लोकांमध्ये रमवाण होऊ नका, कारण ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. ज्यांच्या संगतीत राहाल तसेच तुम्ही होणार आहात. म्हणून संगती कोणाची करावी हा तुमचा प्रश्न आहे का माझा आहे? पण महाराज आमचं त्यांचं काय जीव अडकलाय हो, आमचा व्यवहार अडकलाय, आमचं हे अडकलंय, ते अडकलंय. त्याला महाराज तरी काय कर, महाराज तरी काय कर?
संगत हे फार महत्वाचे. क्षय पावणाऱ्या पदार्थांची संगत ते क्षय पावणार आहेत असं ठाम निश्चय करून जर केली तरी घातक नाही. मग तुम्ही कशाची संगत करा. पण आपण ज्या क्षय पावणाऱ्या पदार्थांच्या संगतीत आहोत त्यांचा क्षय होण्याचा आपल्या आतमध्ये विचारच येत नाही. उलट ते पदार्थ आपण चिरंतन आहोत, कधीही नाश पावणारे नाहीत असेच आपल्याला दाखवून देतात आणि आपल्याला त्यांच्यामध्ये गुंतवून ठेवतात. मग आपण वाचणार कशी? आपण वाचणार कशी? क्षय पावणारा पदार्थ असा पाहिजे की ज्या पदार्थाने तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे की मी क्षय पावणारच आहे, पण हे सगळंच क्षय पावणार आहेत हे ओळख आणि न क्षय पावणाऱ्या चितीकडे जा. अशा पदार्थांचा संग करा. ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी या ग्रंथाला जर तुम्ही शरण राहिले तसे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सुद्धा पृथ्वीचा नाश झाला म्हणजे जाईलच का नाही जाणार? पृथ्वीचे सगळे कागद जाळले तर ज्ञानेश्वरीचे कागद तसे राहतील का? राहणार नाहीत. म्हणजे त्याचाही क्षय होईलच का नाही व्हायचं? त्याचाही क्षय होईल. परंतु तो क्षय पावणारा पदार्थ तुम्हाला न क्षय पावणाऱ्या चित्तीकडे घेऊन जातो. म्हणून श्री ज्ञानेश्वरीला शरण राहा. म्हणून तो ग्रंथ सोबत ठेवा. सोबत ठेवा म्हणजे फक्त उशाला ठेवू नका, त्या ग्रंथाच्या जवळ जा, त्याचा संग करा. सद्गुरु, बायको जशी नाश पावणारी आहे, नवरा जसा नाश पावणाराच आहे, क्षय पावणारा आहे, मुलं बाळ जशी नाश पावणारीच आहेत, तसे सद्गुरु सुद्धा नाशच पावणार आहेत. म्हणजे जे शरीर आपण ज्या शरीरामुळे त्यांची आपल्याला ओळख होते, ज्या शरीरामुळे अस्तित्व लक्षात येत आहे, ते सुद्धा नाश पावणारच आहे. पण फरक काय? हे बाकीचे सगळे तुम्हाला न क्षय पावणाऱ्या चितीकडे घेऊन जाऊ शकत नाहीत. नवरा, बायको, मुलं बाळ, गणगोत कोण घेऊन जाईल? न क्षय पावणाऱ्या चितीकडे. न क्षय पावणारी चिती हा काहीतरी प्रकार असतो हे तरी कुठं माहिती त्यांना? मग त्यांच्यामध्ये रममाण होण्यामध्ये धन्यता कसली मानताय? जसे महाराज सुद्धा जातीलच म्हणजे क्षय पावतील, तसे हे सुद्धा क्षय पावतील. म्हणून त्यांच्यात रममाण होऊ नका. त्यांच्यात रममाण होण्यामध्ये काहीही फायदा नाही. भिकारी म्हणून जरी मेले तुम्ही तरी चालेल, परंतु साधू संग करा. साधू संग करा म्हणजे तुमच्या कर्मानुसार साधू संग होत असतो. आपमत काही साधू काही सगळ्यांच्या घरी सगळ्यांच्या जवळ राहू शकत नाही. तुमची कर्म जशी असेल त्याप्रमाणे होईल. ते हट्ट धरून बसू नका. आणि साधू हा मुक्त असतो. त्याचा प्रश्न आहे तो कुठे राहील, कसा जगेल? तो का तुमच्या कर्माने बांधला गेलाय? शास्त्र तुमच्याप्रमाणे बांधलं गेलंय? नाही. क्षय पावणारा पदार्थ आपल्याला गोत्यात घालतो का क्षय पावणारा पदार्थ आपल्याला न क्षय पावणाऱ्या चितीकडे नेतो हे ओळखायला शिका. काय करायचंय? क्षय पावणाराच पदार्थ आहे सगळा. सगळा संसार क्षय पावणार आहे. सगळेच जगतातले पदार्थ क्षय पावतील. स्थूल पदार्थ आणि सूक्ष्म पदार्थ. कुठला क्षय पावणारा पदार्थ आपल्याला तारून नेऊ शकतो त्या पदार्थाचा संग करण्याचा प्रयत्न करा. आता तो संग होईलच का नाही हे सांगू शकत नाही. म्हणजे आपल्या चिंतनाची उत्पत्ती झाली, वृद्धी होते म्हणजे क्षय होणारच आहे. पण तेवढ्याच वेळात काम करून घ्यावं, नाही का? तेवढ्याच वेळात काम करून घ्यावं. सगळेच पदार्थ उत्पत्ती स्थिती प्रलय पावतात. सगळेच पदार्थ उदय पावतात, अस्त पावतात. सगळेच पदार्थ वृद्धी पावतात, क्षय पावतात. परंतु ज्या पदार्थांमुळे न क्षय पावणारी स्थिती लक्षात येते अशा पदार्थांना जेव्हा केव्हा आपल्या सानिध्यात येतील त्याचा पुरेपूर फायदा करून घेणे, त्याचा उपयोग करून घेणे. नाहीतर आला चिंतन ऐकायला आणि घरी बुद्धी आणि मन ठेवून आला तर उपयोग काय? चिंतन ऐकायला आला तर मन बुद्धी घेऊनच यावं. तुम्ही म्हणाल ते आमच्या हातात थोडंच आहे. पिक्चर पाहायला जर गेला तर 3 तास आपमत मन बुद्धी तिथेच राहते का नाही? का नाही राहत? राहील का नाही? राहते. मग इथंही शक्य आहे, अशक्य काहीच नाही. शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तीमुळे आपण होलपडलेलो आहोत. आपली जी ससे होलपट झाली
ही कशामुळे झाली? एक तर बाह्य पदार्थांमुळे आणि एक तर आंतर पदार्थांमुळे. या दोन्हीमुळे आपलं वाटोळं झालं. या दोनमुळे आपण इतके परेशान आहोत. जग अख्खं परेशान आहे. अख्खं जगत जे आज परेशान आहे ह्या दोनच कारणाने. क्षय पावणाऱ्या पदार्थांवर ते क्षय पावू नयेत यासाठी प्रयत्न करतात. नुसतं म्हणल्याने होणार नाही, आचरणात आलं तर ते होईल. म्हणजे न क्षय पावणारे पदार्थ पण तरी सुद्धा त्याच्यात न क्षय पावेल असं समजूनच जर रममाण राहिला तर दुःखच भोगावं लागेल. स्थूल पदार्थ, या स्थूल पदार्थांचा संग कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तुम्ही अशा पदार्थांचा संग करा की ज्या पदार्थांमुळे तुम्हाला न क्षय पावणारी चिती लक्षात येईल. म्हणजे आपल्या खिशामध्ये पाकिटामध्ये काय असावं? साधं उदाहरण आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. आपल्या खिशामधल्या पाकिटामध्ये काय असावं? काही ठेवलं तरी क्षय पावणाराच पदार्थ आहे. काही ठेवलं तरी काय? क्षय पावणाराच पदार्थ आहे. आता सलमान खानचा फोटो ठेवावा का रामाचा फोटो ठेवावा? दोन्ही क्षय पावणारेच पदार्थ दिसत आहेत. एखादा तर म्हणेल सलमान खान तर अजून आहे, मग त्याचा ठेवलेला जास्त योग्य आहे. रामाचा ठेवावा का सलमान खानचा ठेवावा? दोन्ही क्षय पावलेत म्हणजे पावतातच आहे. आपल्या सोबत कुठला पदार्थ असावा? घरामध्ये कुत्र्या मांजराची चित्र असावी का देवादिकांची चित्र असावी? बरोबर, चांगलीच आहेत. व्यावहारिक गोष्ट सांगतो मी अजून. घरामध्ये कशाची चित्र असावीत? कुत्र्या मांजराची चित्र लावण्यापेक्षा काही लोक लावतात म्हणून सांगतो. काही लोक वाघांची लावतात, सिंहाची लावतात. ज्याचा संग कराल तसे तुम्ही होणार आहात. कुत्र्या मांजराची चित्र लावली म्हणजे तुमचा जन्म कुत्र्या मांजराचा फिक्स ठरला. वाघा सिंहाची लावली म्हणजे तुम्हाला पुढे वाघ सिंह व्हावंच लागेल. अलग लक्षात. ही साधी उदाहरणं आहेत. आपण ज्याचा संग करतो त्याचा गुण आपल्याला लागतो. तुम्ही कोणाचा संग करायचं तुम्ही ठरवा. संग ज्याचा करू तसा गुण आपल्याला लागेल, जरी नाशिवंत असला तरी सुद्धा. म्हणून साधू संग करा, शास्त्र संग करा. शास्त्र संगती साधू संगती याने फायदा होईल. आई बाप यांच्यामुळे कदाचित फायदा होणार नाही. कारण आई बाप हे फक्त एका जन्माला आपल्याला पोचणारे आहेत जास्तीत जास्त. आई बाप कुठपर्यंत पोचतील? एक जन्म पोचतील. पुढे पुढे काय? नवरा किती जन्म पोचेल? पोचलंच नवऱ्याने तर किती जन्म पोचेल? एक जन्म पोचेल. बायकोने प्रेम दिलं, सुख दिलं तर किती जन्म देईल? एकच जन्म देईल. पुढील जन्मी काय? पुढे काय? अनंत जन्मांचं काय? जो एका जन्माचा विचार करतो तो शहाणा नाहीये. जो अनंत जन्मांचा विचार करतो तो शहाणा आहे. एका जन्माचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा विषय नाहीये. एका जन्माचा विचार करणाऱ्या लोकांसाठी हा विषय अजिबात नाही. अशा लोकांना तुम्ही आणू नका आणि अशामधले तुम्ही असेल तर येऊ नका. हा विचार जो आहे, हा ग्रंथ जो आहे, या ग्रंथाचा सखोल विषय कळण्यासाठी आधी पहिलं हे लक्षात आलं पाहिजे की हा विषय कशाचा आहे? अनंत जन्मांचा विचार करणार आहे. एका जन्मातल्या पदार्थांमध्ये रममाण तुम्ही झालेले आहात. पदार्थ वापरणं आणि त्याच्यात रममाण होणं याच्यात फरक आहे. उदाहरणार्थ हा टीव्ही आहे. हा टीव्ही वापरतो आपण, पण त्याच्यात रममाण होणं आणि वापरणं यात फरक आहे. रममाण होणं म्हणजे त्याच्यात अडकून जाणे आणि वापरणं म्हणजे वाटलं कधी टीव्ही पाहावा, लावला टीव्ही पाहिला, तेवढं एंटरटेनमेंट झालं, विषय संपला. हा त्या सिरियलचा टाइम लक्षात आहे. त्या सिरियलमध्ये काय काय चाललं ते पात्राने केलेला अभिनय राहिला बाजूला. त्यांच्यामधली भांडणं, त्यांच्यामधला कलह, त्याच्यानुसार आपल्या व्यवहारात आपण कोणाकोणाशी कसं कसं काय काय करू शकतो याच्यामध्ये लोक अडकून गेलेले आहेत. अलग लक्षात. म्हणजे हे काय झालेत? हे कशासाठी होतं? मनोरंजन होतं तेवढ्यापुरतं. त्याच्यामधले दोन पात्र, दोन स्त्रिया, त्यांच्यामध्ये झालेली भांडणं हे फक्त खेळ आहे. कशासाठी येतो? तुमच्या मनोरंजनासाठी होता तो. तुम्ही त्याचं मनोरंजन करण्याच्या ऐवजी व्यवहारात काय केलं? स्वतःच्या आयुष्यामध्ये वाटोळं करून घेण्यासाठी जर उपयोग करून घेत असाल तर तो पदार्थ काय झाला? हा टीव्ही पदार्थ काय झाला? तोट्यात आला का फायद्यात झाला? तोट्यात गेला.
असं होऊ देऊ नका. आणि असं होतंय. पदार्थ वापरण्याविषयी काही अडचण नाही. मी तुम्हाला सांगतच नाही की हे वापरा हे वापरू नका. तुम्हाला वापरायचे ते वापरा. जगातला कुठलाही पदार्थ वापरा. मी तर म्हणतो तुम्ही साप गाळ्यात घेऊन फिरा, पण साप चावला नाही पाहिजे. साप जर चावत नसेल तर गाळ्यात घेऊन रोज फिरा. पण साप चावून जर मरणार असाल तर सापापासून 100 फूट दूर राहा, नाही का? असंच पाहिजे का नाही? टीव्हीमुळे जर तुमचं वाटोळं होत असेल तर टीव्ही पासून 1000 फूट दूर राहा. आणि टीव्ही मधून जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल, तुम्हाला कळलं असेल त्याचं तंत्र, तर ते वापरलं तरी त्यांनी फरक पडणार नाही. काय होणार नाही? त्याने काही फरक पडणार नाही. कुठलाही पदार्थ जगतातला क्षय पावणाराच आहे, परंतु तो क्षय पावणारा पदार्थ आपलं अधिक व्यावहारिक जीवन दुःखमय करतोय, अशांत करतोय, क्लेशदायक करतोय का, हे पहिलं ओळखावं लागेल. जर तसं होत असेल तर ते योग्य नाही. 1,00,000 रुपये आपल्याकडे आहेत. 1,00,000 रुपये सुख मिळवण्यासाठी असायला पाहिजेत. कशाला असायला पाहिजेत? 1,00,000 रुपये. या 1,00,000 रुपयामधून आपल्याला काय मिळावं? सुख मिळावं. पण हे 1,00,000 रुपये जर आपल्याला दुःख देत असतील तर त्याचा उपयोग काय? त्यापेक्षा 1,000 रुपये असलेले बरे. आता 1,00,000 असले काय आणि 1,000 असले काय? दोन्ही क्षय पावणारच. आज ना उद्या, आज ना उद्या काय होणार आहे? क्षय पावणारच आहे. कायमच कोणी पहिल्याच क्रमांकावर श्रीमंत व्यक्ती राहत नाही. 5 वर्ष राहील, 6 वर्ष राहील, 7व्या वर्षाला तर त्याचा दुसरा क्रमांकच होईल, तिसरा होईल, चौथा होईल, कुठे जाईल सांगता येत नाही. कायमच असं बघितलंय की श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये कायमच पहिल्या नंबरवर सृष्टीच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत आहे कोणी? नाही. असं होऊ शकत नाही. स्थूल प्रपंच हा असा आहे की जो नाश पावतो. नाश पावणारा स्थूल प्रपंच, ज्या नाश पावणाऱ्या पदार्थापासून आपल्याला क्लेश होतो, त्रास होतो. आज नाही तर उद्या. कारण काही पदार्थ आज आपल्याला सुखरूप वाटतात पण उद्या त्रासदायक असतात. त्रास कधी असतो त्यांचा? जसं 2 मुलं जन्माला घातली, फार सुख वाटलं म्हातारीला, म्हणजे त्या स्त्रीला. म्हातारी झाल्यानंतर लक्षात आलं, म्हातारी झाल्यावर लक्षात आलं की दोन्ही मुलांनी हाकलून दिलं. कोणामुळे? सुनेमुळे. म्हातारी एकटी आहे, जीव देण्यापलीकडे तिच्याकडे काहीच नाही आहे. म्हणजे त्यावेळेस जे सुख वाटलं ते आज काय झालं? दुःख झालं. आज म्हातारीची स्थिती काय? जीव देण्यापलीकडे मार्ग राहिला नाही. कोणामुळे? ज्या पदार्थाने सुख दिलं असं तिला वाटलं तेच पदार्थ तिला आज काय झालेत? इतके दुःखदायक झालेत की तिला जीव द्यावा असं वाटतं. सगळ्यांच्याच आयुष्यात अशीच घटना घडेल असं नाही सांगत आहे मी, परंतु आपण असं होऊ शकतं की ज्या पदार्थामुळे आपल्याला आज सुख वाटतंय कदाचित तो पदार्थ उद्या आपल्याला दुःखकारक असेल. अर्थात पदार्थ सुखकारक असो किंवा दुःखकारक असो, तो जर क्षय पावणारा असेल आणि न क्षय पावणाऱ्या चितीकडे जाऊ देत नसेल तर तो कितीही सुखाचा असो उपयोग नाही. आपल्या आतमध्ये निघणारी कुठलीही वृत्ती ही कितीही सुखाची वाटली तरी न क्षय पावणाऱ्या चितीकडे जर घेऊन जात नसेल तर ती उपयोगाची नाही. जसं उदाहरणार्थ आपण जर ज्ञानेश्वरी वाचली, पुन्हा 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 वाचली तर ओव्या लक्षात राहतात. दुसऱ्याला काहीतरी सांगावं असं एक स्फुरण येतं. आणि जेव्हा आपण ती ओवी सांगतो किंवा दुसऱ्याला काहीतरी आपण सांगतो तेव्हा फार सुख वाटतं. काय होतं? फार सुख वाटतं, फार मजा वाटते. पण त्या सुखाच्या नादामध्ये खरा परमार्थ बाजूला जातो. चितीचा विषय बाजूला जातो आणि आपण भलत्याच गोष्टीत अडकतो. आपला अभ्यास व्हावा म्हणून आपण करायला गेलो आणि झालं भलतंच. करायला गेला अभ्यास आणि झाला महाराज. प्राप्त करायची होती न क्षय पावणारी चिती आणि क्षय पावणाऱ्या विषयांमध्ये सुख मानून तिथेच अडकला. कारण महाराज पद लोप पावतं, क्षय पावतं, अधिक ते न क्षय पावणाऱ्या चितीपर्यंत जाऊ देत नाही, तिथे अडकून बसला. त्याच्यातलं क्षयपणा लक्षात घेतला असता तर कदाचित असं झालं नसतं.
आपल्या आतमध्ये निर्माण होणारा कुठलाही भाव तो त्या तात्पुरता जर सुखकारक असला तरी तो लय पावेल, तरी तो क्षय पावेल. आपल्या आतमध्ये निर्माण होणारा काही दुःखदायक भाव हा सुद्धा क्षय पावेलच. दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्हाला तटस्थ राहता येत नसेल, त्याच्याकडे क्षय होणारच आहे म्हणून लक्ष देता येत नसेल, तर एक सहाय्य म्हणून तुम्ही शास्त्र आणि सद्गुरू यांचा उपयोग करू शकता. परंतु हा शेवट नाहीये. हा काय शेवट नाही. कारण लोक संसार दुःखाने त्रस्त होऊन शास्त्र सद्गुरूकडे जातात. आंतरिक मनाची अस्वस्थता, दुःख हे घालवण्यासाठी शास्त्र आणि सद्गुरूकडे जातात. परंतु त्यांच्या कृपेने जर ह्याचा नाश झाला, म्हणजे त्याच्यातली शिथिलता निर्माण झाली, तर पुढे ते न क्षय पावणाऱ्या चितीकडे जात नाही. आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय? व्यावहारिक स्थिरता तर यावीच, येवो अथवा न येवो. मी तर आधीच सांगितलंय की जी तुमच्या आतमध्ये व्यावहारिक स्थूल आणि सूक्ष्म पदार्थांमुळे निर्माण होणारी अस्थिरता आहे, ही शास्त्र आणि सद्गुरूच्या संबंधाने शिथिल होणारच आहे. तुम्ही नाही म्हटले तरी. काय नाही म्हटले तरी. म्हणजे एखादा पदार्थ आपण खाल्ला की आपण नाही म्हटलं तरी त्याचा परिणाम आतमध्ये होणारच आहे. म्हणजे एकदम लाल मिरची खाल्ली की तुम्ही नाही म्हटले तरी, तुम्ही म्हटले लाल मिरची अत्यंत गोड असते आणि खाल्ली तर काय होईल? गोड लागेल काय? नाही म्हटलं तरी सुद्धा ते तिखट लागेलच. त्याचा परिणाम जो आहे तो होणारच आहे. तसंच तुम्ही शास्त्र आणि सद्गुरूंच्या संगतीत राहिले तरी तुम्ही नाही म्हटले तरी तुमच्या आतमध्ये स्थिरता येतच जाईल. पण त्याच्यात धन्यता मानून संसारामध्ये गुंतून राहण्यासाठी वेदांत नाहीये. तुम्ही माझ्या संगतीत राहा, शास्त्राच्या संगतीत राहा, तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही स्थिर होताय, शांत होताय, तुमच्या आतमध्ये एक विशिष्ट प्रकारचं सुख तयार होत आहे. परंतु त्याच्यात धन्यता मानून तुम्ही व्यवहारातच रममाण राहिले, नको त्या पदार्थांमध्ये गोतावळ्यामध्ये गुंतून राहिले, तर मात्र तुम्हाला न क्षय पावणारी चिती लक्षात येणार नाही. ज्याप्रमाणे स्थूल आणि सूक्ष्म पदार्थ क्षय पावतो, त्याचप्रमाणे कारण असलेला जीव हा सुद्धा क्षय पावत असतो. कारण असलेला कोण? कारण. याला सगळ्याला कारण कोण आहे? जीव आहे. तो जीव सुद्धा क्षय पावत असतो. तो जीव सुद्धा क्षीण होत असतो. त्या जीवाचा सुद्धा क्षय होतो. हा जो जीव आहे, जो कारण शरीराशी संबंधित आहे, त्याचा क्षय लक्षात घेण्यासाठी आपल्याला आधी या दोन पदार्थांवर स्थिर व्हावं लागतं. जो कोणी स्थूल आणि सूक्ष्म पदार्थांवर स्थिर आहे, शांत आहे, त्यालाच कारण असलेला जीव, त्याचा क्षय म्हणजे काय हे लक्षात येऊ शकतं. तुम्ही स्थूल आणि सूक्ष्म प्रपंचात आधी स्थिर व्हा, त्याच्यामध्ये सुखी राहा, तरच तुम्हाला जीवाचा क्षय लक्षात येण्याचा अधिकार येईल. तिथपर्यंत येणार नाही. सुखी व्हा, श्रीमंत व्हा अथवा गरीब व्हा असं मी तुम्हाला म्हणत नाही. तुम्ही श्रीमंत व्हाल का गरीब व्हाल मला माहित, तसे व्हा अथवा होऊ नका, पण सुखी व्हा. तुम्ही सुखी व्हावं. काय व्हावं? आधी व्यवहारात काय व्हावं? सुखी व्हावं. सुखी जर झालो तर आपल्याला पुढे इकडे जे काही आहे ते लक्षात येईल. पण माणसं सुखी नाहीत. का सुखी नाहीयेत? कारण एक तर स्वतःचं दुःख काहीच नाही, दुसऱ्याचं सुख हे आपल्याला दुःखाला कारण होतं. ही फारच व्यावहारिक गोष्ट आहे. आपल्याला खरं पाहिलं तर आपलं दुःख फार कमी आहे, फारच कमी आहे. दुसऱ्याचं सुख हे आपल्याला दुःखाला कारण आहे. कारण दुसऱ्याकडे गाडी आहे म्हणून आपल्याला दुःख आहे, कारण आपल्याकडे का नाही मग असं वाटतं. जगामध्ये गाडीच बनवली नसती, गाडीच नसती, तर त्याने गाडी घेतली नसती ना आपल्याला गाडी असती का? मग आपल्याला गाडी नसती. मग दुःखाचा प्रश्न कुठे? म्हणजे आपल्या दुःखाने आपण दुःखी नाही. प्रत्येक जण हा आपापल्या कर्मानुसार पदार्थांचा संचय करत असतो. प्रत्येक जण, जगातला प्रत्येक जण, त्याच्यासोबत असलेले सगळे पदार्थ हे त्याच्या कर्मानुसार येतात. त्यामुळे आपण त्यासाठी धडपड करत राहणं हे स्वतःच अस्थिरता वाढवणं आहे.
कारण प्रत्येकाकडे जे पदार्थ येतात ते कसे येतात, त्याच्या कर्मानुसार येत असतात. आपण त्याच्यासाठी धावपळ करत राहणं म्हणजे हा आपला मूर्खपणा आहे. आणि असंच करण्यामध्ये सगळ्या लोकांना धन्यता वाटते. सगळे लोक काय करतात, हेच करण्यामध्ये धन्यता मानतायत. म्हणजे चुकीच्या ट्रॅकने चालले, चुकीच्या दिशेने चालले. इतकी हालत तुमची होऊ नये. आणि जर तशी होत असेल तर फारच दुर्दैवाची गोष्ट आहे. वेदांत ऐकूनही तुमचा काही उपयोग नाही. वेदांत ऐकू नका. धर्मशास्त्र सुद्धा तुम्हाला ऐकण्याचा अधिकार नाही. वेदांत तर लांबची गोष्ट. जर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं असेल की चिती ही न क्षय पावणारी कशी आहे, त्याच्या आधी हे क्रमाने काय काय क्षय पावतं हे लक्षात घ्या. जीव क्षय पावतो हे लक्षात जर घ्यायचं असेल तर स्थूल सूक्ष्म प्रपंच क्षय पावतो हे पहिलं ठाम बिंबवा. आपल्या आतमध्ये हे ठाम बिंबवून चला की स्थूल आणि सूक्ष्म प्रपंच हा क्षय पावतोच आहे. त्यातल्या त्यात जे आपल्याला दुःखकारक होत आहेत, क्लेशदायक होत आहेत, त्यासाठी शास्त्र सद्गुरूचा तुम्ही एक आश्रय घेऊ शकता. त्याच्या पलीकडे कुठल्याही देवदेवतेंचा आश्रय घ्यायची तुम्हाला गरज नाहीये. कुठल्या तरी देवदेवतेंचा आश्रय घेतल्यानंतर व्यवहारात आपल्याला सुख मिळेल असं गैरसमजात राहू नका. ते होत नाही असं मी म्हणत नाही, परंतु तुम्हाला गरज नाहीये. ज्याचा बाप श्रीमंत असतो त्याने बापाकडेच पैसे मागावे, त्याने गावात दारोदारी फिरू नये, नाही का. वेदांताचे जे अर्धयुग आहे ते श्रीमंत आहेत. वेदांताचे जे प्रमुख आहेत हे कसे आहेत, गरीब नाहीयेत, हे श्रीमंत आहेत. तुमचे व्यावहारिक सुख तर तुम्हाला सहज मिळून देतील, परंतु त्याच्यात धन्यता मांडलं तर काही खरं नाही. धन्यता ही भगवत प्राप्तीमध्ये आहे, चितीच्या प्राप्तीमध्ये आहे. चिती प्राप्त होणे ही धन्यता खरी आहे. आणि ती धन्यता मिळावी म्हणून व्यवहारात एक वेळ दुःख आलं तरी चालतं असं वेदांत सांगतो. परंतु एवढं बळ आपल्या अंगामध्ये कदाचित नसेल, म्हणून सुरुवातीला तरी आपण अशा रीतीने विचार करत चला जेणेकरून आपल्याला पुढे न क्षय होणारी चिती लक्षात येईल. या ठिकाणी तुम्ही येऊन आजपर्यंत 2 क्षय पावणाऱ्या पदार्थांचा विचार केलाय. एक म्हणजे स्थूल पदार्थ, एक म्हणजे सूक्ष्म पदार्थ. स्थूल पदार्थ बाह्य जगतात असतो, सूक्ष्म पदार्थ आपल्या आतमध्ये असतो. अधिक बाह्य जगतामध्ये सुद्धा सूक्ष्म पदार्थ असतो. म्हणजे दुसऱ्याचं मन, दुसऱ्याची बुद्धी, दुसऱ्याचे संस्कार हे सगळे बाह्य जगतातही असतात. परंतु अशा पदार्थांचा संग करू नये प्रयत्नाने की ज्या पदार्थांमुळे आपल्याला स्थिरता लोपेल, अस्थिरता वाढेल, क्लेश निर्माण होईल, दुःख तयार होईल, आज नाही तर उद्या. अशा पदार्थांचा संग टाळावा. शास्त्र आणि सद्गुरू यांचा संग प्रयत्नाने करावा. तो संग स्थूल रूपानेच असेल असं काही गरजेचं नाही. स्थूल रूपाने, सूक्ष्म रूपाने म्हणजे जीवोभावे, मनोभावे किंवा स्थूल रूपाने असा कुठल्याही प्रकारे जर आपण संग करत राहू तर आपल्याला नक्कीच या 2 ठिकाणावरून आतमध्ये प्रवेश करता येईल. म्हणजे जीव जो क्षय पावतो त्याच्याकडे जाता येईल. आणि त्या जीवाचं क्षय पावणं म्हणजे काय, त्याचं क्षरण म्हणजे काय याचा अभ्यास करता येईल. इथपर्यंत तुम्ही अनेक दिवसापासून अभ्यास करत असल्यामुळे हा विषय जो मी मांडतो आहे हा पुन्हा एक अभ्यास आहे. माझ्या बोलण्यामध्ये कदाचित नाविन्य काही नाही, परंतु तोच विषय मी पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रीतीने मांडतोय जेणेकरून आपला अभ्यास व्हावा. तो अभ्यास दृढ झाला तरच आपल्याला न क्षय पावणारी चिती साक्षात लक्षात येऊ शकते. तसं व्हावं यासाठी श्री गुरुचरणी प्रार्थना करतो. त्यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.